नमस्कार. आज आपण एका अशा अवताराबद्दल बोलणार आहोत ज्यांचं आयुष्य म्हणजे जणू काही ब्रह्मांडाचं एक गूढच आहे. श्रीपाद श्री वल्लभ. आपण फक्त त्यांच्या कथा ऐकणार नाही आहोत, तर ध्वनी आणि संख्या, साऊंड आणि नंबर्स यांच्या माध्यमातून आपल्या आतली शक्ती कशी जागृत करायची यामागचं विज्ञानही उलगडणार आहोत. चला या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया. आपल्या या प्रवासाची सुरुवात होते शंकर भट नावाच्या एका साधकापासून. ही फक्त एक यात्रा नव्हती, ही होती एक तळमळ, सत्याच्या शोधाची एक तीव्र ओढ जी आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी नक्कीच जाणवते. कधी विचार केला आहे का की एक साधा मंत्र आपलं आतलं जग पूर्णपणे कसा बदलू शकतो? किंवा असं समजा की एका साध्या आकड्यात अख्ख्या ब्रह्मांडाची किल्ली दडलेली असेल? तर चला आज याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर ही गोष्ट सुरू होते एका पवित्र भेटीपासून. एका साधकाची अशी भेट जिथे दिव्य रहस्य उलगडायला सुरुवात झाली. तर शंकर भट्ट त्यांच्या तीर्थयात्रेवर असताना त्यांना भेटतात आनंद शर्मा नावाचे एक ब्राह्मण ऋषी, जे गायत्री मंत्रात अगदी रमून गेले होते. पण गंमत म्हणजे ही भेट काही योगायोग नव्हता, कारण शंकर भट्ट तिथे पोचण्याआधीच आनंद शर्मांना दृष्टांत झाला होता. त्यांना सांगण्यात आलं होतं की एक दत्तभक्त येणार आहे आणि त्यांची सेवा करायची आहे. सगळं काही आधीच ठरलेलं होतं. आणि मग आनंद शर्मा तयार होतात त्यांचा स्वतःचा एक विलक्षण अनुभव सांगायला. एक अशी गोष्ट जी त्यांना पिठापूरला घेऊन गेली. म्हणजे बघा, एका गोष्टीतून दुसरी गोष्ट उलगडत जातीये. आता आपण आनंद शर्मांच्या डोळ्यांनी पाहणार आहोत की त्या अवताराची ओळख त्यांना कशी पटली. तर गोष्ट आहे पहिल्या अवताराच्या ज्ञानाची. एका 5 वर्षांच्या लहान मुलाने उलगडलेली प्राचीन सत्य. म्हणजे बघा, आनंद शर्मा जेव्हा पिठापूरला निघाले तेव्हा त्यांना आधीच कल्पना होती. त्यांना एका अवधूतांनी मार्गदर्शन केलं होतं. इतकंच नाही, पण एका पवित्र गुहेत त्यांना थेट कण्व ऋषींचा दृष्टांत झाला होता. आणि कण्व ऋषींनीच त्यांना सांगितलं होतं की श्रीपाद श्री वल्लभ हे कलियुगातले पहिले पूर्ण दत्तावतार आहेत. त्यामुळे ते जेव्हा दर्शनाला निघाले तेव्हा त्यांना पक्क माहीत होतं की ते कोणाला भेटायला चालले आहेत. आणि प्रत्यक्ष भेटल्यावर काय अनुभव आला? आनंद शर्मा सांगतात, ते तेजस्वी सुंदर आजानबाहू होते आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये अनंत प्रेम आणि करुणा होती. कल्पना करा, फक्त 5 वर्षांचं बाळ, पण त्यांचं तेज असं होतं की पाहणाऱ्याला क्षणात त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती यावी. ठीक आहे, आता भेट तर झाली, पण या भेटीत ज्ञान काय मिळालं? तर श्रीपादांनी गायत्री मंत्रामागचं रहस्य उलगडलं. ही आहे आपल्या आतली शक्ती जागृत करण्याची एक प्रकारे सोनिक की किंवा ध्वनी किल्ली. जे लोक ध्यान करतात त्यांना हे लगेच कळेल. आपल्या सूक्ष्म शरीरात काही ऊर्जा केंद्र असतात, ज्यांना ग्रंथी म्हणतात. या जणू काही गाठी किंवा डॉर्मेंट एनर्जी सर्किट्स आहेत. श्रीपादांनी काय सांगितलं की मंत्राच्या योग्य उच्चाराने, त्या ध्वनिकंपनांनी आपण या झोपलेल्या ग्रंथींना जाग करू शकतो. हे बघा, हे किती अद्भुत आहे. श्रीपादांनी अक्षरशः प्रत्येक अक्षराचा कोड उलगडून सांगितला. गायत्री मंत्रातलं प्रत्येक अक्षर ही एका विशिष्ट ग्रंथीची किल्ली आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण तत् म्हणतो तेव्हा 3ऱ्या डोळ्यातील तापिनी ग्रंथी सक्रिय होते आणि त्यातून साफल्य म्हणजे यशाची शक्ती मिळते. रे उच्चारल्याने नाकाच्या मुळाशी असलेली रेवती ग्रंथी जागृत होते आणि प्रेमाची शक्ती प्रगट होते. तसंच धीने प्राणशक्ती आणि योने जागृती येते. म्हणजे प्रत्येक अक्षर हे एक ॲक्टिव्हेशन कोड आहे. म्हणजेच गायत्री मंत्राची ही 24 अक्षरं ही आपल्या शरीरातल्या 24 सुप्त शक्तींना जाग करण्याची एक संपूर्ण सिस्टीम आहे. हे फक्त पठण नाही, हे एक विज्ञान आहे. ध्वनी कंपनांतून स्वतःला अपग्रेड करण्याचं विज्ञान. ध्वनीचं रहस्य तर आपण पाहिलं. आता वळूया संख्यांकडे. एक वैश्विक संख्या 2498. आणि ही संख्या कशी समोर आली? तर 2 पोळ्यांमधून. ऐकायला विचित्र वाटतंय ना? चला बघूया. तर असं व्हायचं की श्रीपाद काही ठराविक घरांमध्येच भिक्षा मागायला जायचे. तिथून ते 2 चपात्या घ्यायचे आणि एक वाक्य म्हणायचे, 2 चौपाटी देवलक्ष्मी. आता ऐकताना हे साधं वाटेल, पण त्यांनी चपाती नाही तर चौपाटी हा शब्द वापरला आणि याच शब्दात सगळा संकेत दडला होता. चला आपण हा कोड सोडूया. अगदी सोपा आहे. 2 म्हणजे सरळ सरळ 2, चौ म्हणजे 4. आता पतिदेव म्हणजे जगाचा स्वामी ब्रह्म. आणि संख्याशास्त्रात ब्रह्मतत्वासाठी 9 हा अंक वापरतात. आणि उरली लक्ष्मी म्हणजे माया, हे सृष्टीचं मायावी स्वरूप. आणि मायेसाठी अंक आहे 8. तर मग काय झालं? 2, 4, 9 आणि 8 आपल्याला संख्या मिळाली 2498. ही फक्त एक संख्या नाहीये, हे साक्षात गायत्री स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, दैवी शक्तीचं संपूर्ण रूप. आता यातले 9 आणि 8 हे अंक खास आहेत.
9 म्हणजे ब्रह्म, म्हणजे जे कधीच बदलत नाही, जे शाश्वत आहे. गंमत बघा, 9ला कोणत्याही संख्येने गुणा आणि येणाऱ्या उत्तराच्या अंकांची बेरीज करा, उत्तर नेहमी 9च येतं, ते कमी होत नाही. या उलट 8 म्हणजे माया. ती बदलणारी आहे, तिचा ऱ्हास होतो. तुम्ही 8च्या पटीतील अंकांची बेरीज कराल तर ती कमी होते. हाच तर फरक आहे शाश्वत तत्व आणि या मायावी जगामध्ये. हे सगळं ज्ञान तर ठीक आहे, पण भक्तीची ताकद काय आहे? जेव्हा नियती आणि दैवी कृपा समोरासमोर येतात तेव्हा काय होतं? एक अशी गोष्ट पाहूया जी दाखवते की दैवी कृपा नशिबालाही कसं नव्याने लिहू शकते. तर गोष्ट आहे व्यंकय्या श्रेष्ठी नावाच्या एका व्यापाऱ्याची. एका मोठ्या ज्योतिषाने त्यांच्या मृत्यूची अगदी अचूक वेळ सांगितली होती. आणि झालंही तसंच. बरोबर त्या वेळेला श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या घरी पोचले. भविष्यवाणीनुसार व्यापाऱ्याला वेदना सुरू झाल्या. तो खाली कोसळला, मृत्यूसमोर उभा होता. पण त्याच क्षणी श्रीपाद ओरडले, जा. आणि काय आश्चर्य, व्यापाऱ्याऐवजी घरातला बैल जागेवरच मरण पावला आणि व्यापारी वाचला. एका शब्दात त्यांनी नियती बदलली. त्या ज्योतिषाला श्रीपाद काय म्हणाले असतील? ते म्हणाले, तुम्ही ताऱ्यांचा अभ्यास केलाय, पण मी सगळ्या ज्योतींची ज्योत आहे. जो माझ्याजवळ आहे त्याला मृत्यू कसा काय स्पर्श करू शकतो? म्हणजे बघा, वैश्विक नियम आहेत, पण त्या नियमांच्या वर आहे दैवी इच्छा. त्यांची उपस्थितीच सर्वात मोठं कवच होतं. पण गोष्ट इथेच संपत नाही. खरी गंमत तर पुढे आहे. त्या व्यापाऱ्याचं मृत्यूकर्म त्या बैलाकडे गेलं. आणि तो बैल कोण होता माहितीये? तो त्या ज्योतिषाचेच वडील होते, जे त्यांच्या कर्मामुळे त्या योनीत अडकले होते. म्हणजे श्रीपादांनी एकाच वेळी व्यापाऱ्याला वाचवलं आणि त्या बैलाला आणि त्याच्या मुलाला म्हणजे त्या ज्योतिषाला दोघांनाही कर्मबंधनातून मुक्त केलं. एकाच कृतीत किती जीवांचं कल्याण! ही आहे अवताराची करुणा. तर ही अवताराची लीला अशी अखंड आहे, ती कधी थांबत नाही. चला तर मग आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्यातून महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते थोडक्यात समजून घेऊया. तर काय लक्षात ठेवायचं? पहिलं, श्रीपाद श्रीवल्लभ हे कलियुगातले पहिले पूर्ण दत्तावतार आहेत. दुसरं, गायत्रीसारखे प्राचीन मंत्र हे आतून स्वतःला जागृत करण्याचे अचूक स्पिरिच्युअल टूल्स आहेत. तिसरं, ब्रह्मांगाची सत्य आपल्या रोजच्या आयुष्यात साध्या संख्यांमध्ये घटनांमध्ये लपलेली असतात. आणि चौथं म्हणजे ही दिव्य लीला इथेच थांबलेली नाही, ती पुढे नृसिंह सरस्वतींच्या रूपात सुरूच राहणार आहे. आणि जाता जाता एक विचार, जर एका संख्येत आणि एका मंत्रात इतकं मोठं रहस्य दडलेलं असू शकतं, तर आपल्या स्वतःच्या आयुष्यात अशी कितीतरी आध्यात्मिक सत्य असतील जी उलगडण्याची वाट पाहत असतील, नाही का? श्रीपादांची शिकवण हेच सांगते की ती रहस्य बाहेर कुठे नाहीत, ती आपल्या आतच आहेत. गरज आहे ती फक्त त्यांना पाहण्याच्या दृष्टीची.